एव्हरीबडी रेडी? तुमचा अरे लवकर लवकर रे बाबा. बोल सर, तुम्ही दोघं जागा सोडली होती तिथं कोणी. सुरू करू. नमस्कार. एम्प्रेस गार्डन ज्या संस्थेमार्फत चालवलं जातं त्या ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेचा मी ऑनररी सेक्रेटरी आहे. माझं नाव सुरेश पिंगळे. आणि अरे काय असं नका करू रे. एम्प्रेस गार्डन ज्या संस्थेमार्फत सांभाळलं जातं त्या संस्थेचा म्हणजे ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेचा मी मानद सचिव आहे, ऑनररी सेक्रेटरी आहे. माझं नाव सुरेश पिंगळे. आणि या सहाय्यक सेक्रेटरी आहेत अनुपमा बर्वे. तर एम्प्रेस गार्डन ही बाग या संस्थेमार्फत चालवली जाते. या संस्थेचे अध्यक्ष आहेत प्रतापराव पवार, उपाध्यक्ष आहेत सुमनताई किर्लोस्कर आणि सुनीता कल्याणी आणि बाकीचे ट्रस्टी आहेत. त्याच्यामध्ये माधव गागीळ आहेत, विजय केळकर आहेत, बापू महाजन आहेत. म्हणजे पुण्यातले वृक्षांच्यावर निसर्गावर प्रेम करणारे सगळे मंडळी आहेत. आणि विशेष असं की ही 40 एकराची बाग त्याला आम्हाला पुष्कळ खर्च येतो. ते सरकारकडनं 1 रुपया आम्हाला मिळत नाही. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडनं मिळत नाही, कॉर्पोरेशनकडनं मिळत नाही, कॅन्टोन्मेंटकडनं मिळत नाही किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मिळत नाही. आणि आम्ही आमच्या ताकदीवर आणि लोकांच्या सहभागावर ही बाग आम्ही चालवलेली असते. आणि त्या बागेमध्ये पुष्कळ उपक्रम होतात. त्याबद्दल मी आता जास्त बोलणार नाही. परंतु दरवर्षी आम्ही पुष्प प्रदर्शन घेतो. आणि हे या पश्चिम भारतातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन असतं. आणि ते जानेवारीच्या शेवटी साधारणपणे आम्ही घेतो. 26 जानेवारीला लागून असं घेतो. त्याप्रमाणे यावेळेस देखील 24, 25, 26 आणि 27 या 4 दिवसामध्ये हे प्रदर्शन आहे. प्रदर्शनाचं उद्घाटन दिवसे आता ते कलेक्टर दुसरे पोस्टवर आहेत ते आहेत. आणि बक्षीस समारंभ 27 तारखेला संध्याकाळी आमच्या संस्थेच्या उपाध्यक्ष सुनीता कल्याणी यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये पुष्कळ प्रकारची फुलं मांडलेली असतात, रचना केलेल्या असतात आणि फुलांचे आणखीन कॉम्पिटिशन देखील घेतल्या जातात. त्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यामुळं या प्रदर्शनामध्ये केवळ पुण्यातले नव्हे तर महाराष्ट्रातले सगळे लोक येतात पाहायला. एवढंच नव्हे तर दूरवरनं कर्नाटकमधनं म्हणजे हैदराबाद किंवा बेंगलोर या भागातनं लोक येतात आणि उत्तरेकडनं देखील बरेचसे लोक येतात. त्याशिवाय ह्या प्रदर्शनामध्ये पुष्कळ गोष्टी आम्ही मांडलेल्या असतात. त्याच्याबद्दल जास्त बरं मॅडम सांगतीलच. परंतु त्या निमित्तानं निसर्गावर किंवा बाग बगीच्यावर प्रेम करणारी मंडळी इथे येत असल्यामुळं त्यांना उपलब्ध व्हाव्यात म्हणून गोष्टीही ठेवण्यासाठी स्टॉल मांडलेले असतात. त्यामध्ये नाना तऱ्हेची रोपं विकत मिळतात. ती रोपं वाढवण्याकरता लागणारे औषधं वगैरे लागतात. म्हणजे रोग प्रतिबंधक असतील किंवा कीटक प्रतिबंधक असतील ती औषधंही तिथे विकण्याची व्यवस्था केलेली आहे. असे जवळजवळ 50-60 स्टॉल्स तिथे असतात. त्यानंतर त्या 4 दिवसामध्ये लोक केवळ ते प्रदर्शनच पाहतात हे तर आहेच, परंतु बागेचा देखील तो अनुभव घेत असतात. आणि दिवसभर थांबणारी मुलं वगैरे असतात. तर मुलांच्या करमणुकीकरता आम्ही काही खेळ वगैरे घेतो. तिथे मुलांच्या करमणुकीकरता जादूचे प्रयोग दाखवतो किंवा काही दुसरी गाणी म्हटलेले लोक असतात आणि त्यांची करमणूक करण्याकरता पुष्कळ गोष्टी केलेल्या असतात. याच्याशिवाय खाण्याचे स्टॉल आम्ही मांडलेले असतात, नाना तऱ्हेचे स्टॉल्स असतात. परंतु विशेष सांगण्यासारखं हे की सिक्कीम आणि दार्जिलिंग ह्या भागातले देखील काही नर्सरीवाले त्यांच्या भागात होणारे आणि पुण्यामध्ये जास्त कष्ट करून वाढवता येतील अशी रोपं घेऊन इथं आलेले असतात. त्याचप्रमाणे केरळ आणि बेंगलोर आणि आंध्र प्रदेशमधनं काही भागातले लोक इथे नर्सरी त्यांचे काही विशेष रोपं वगैरे घेऊन विक्री करता आलेले असतात. तर हा 4 दिवस खरं म्हणजे निसर्गप्रेमींचा आणि पुष्पप्रेमींचा एक मेळावा असतो. आणि त्यामध्ये ह्या 4 दिवसामध्ये जवळजवळ 70 ते 80 हजार लोक हे प्रदर्शन पाहून जातात. आणि त्यामध्ये त्यांच्यात
म्हणजे एम्प्रेस गार्डनचं देखील एम्प्रेस गार्डन हे काही लोकांना माहीत नाही. दुर्दैवानं मी पाहतो लोकांना पुण्यातले मॉल्स माहिती आहेत परंतु एम्प्रेस गार्डन माहीत नाही. तर ते लोकांना एम्प्रेस गार्डन माहीत व्हावं, या निसर्गामध्ये त्याने मुलांना घेऊन यावं म्हणून आम्ही खेळणी इथे लावलेले आहेत पुष्कळ. त्या मुलांच्यासाठी त्यांना या झाडांची माहिती व्हावी म्हणून झाडांची नावं तिथे लावलेली. एवढंच नव्हे तर QR कोड लावलेलं आहे. म्हणजे ज्याला जास्त आपल्याला जर अभ्यास करायचा असेल वृक्षांचा तर त्या QR कोडमधनं त्या वृक्षाचा सगळा इतिहास, त्याचे इंग्लिश, मराठी आणि बोटॅनिकल नावं ही त्यांना पाहायला मिळतात वगैरे अशा उपक्रम आम्ही संस्थेमार्फत करत असतो. त्याच्याशिवाय बागेकरता आम्ही क्लासेस देखील घेतो. म्हणजे ज्यांना बाग करायची असेल, घरामध्ये का बाग करायची असेल किंवा भाजीपाल्याची बाग करायची असेल तर त्याच्यासाठी क्लासेस वगैरे देखील घेत असतो. तर ह्या निमित्तानं सगळे आपण आलात, तुमचं मी स्वागत करतो. आणि यामध्ये आम्ही काही स्पर्धा घेत असतो त्याच्याबद्दल आणि प्रदर्शनाबद्दल आमच्या सहकारी अनुपमा बर्वे या सांगतात. नमस्कार. सध्या असं लक्षात आलं आहे की पुण्यामध्ये IT इंडस्ट्री जोरात आहे म्हणा. त्या लोकांना शनिवार रविवार सुट्टी असते, तर मुलांना घेऊन बागेमध्ये जाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे इथे काय आहे, ही बाग लांब म्हणजे आता तुम्ही कुठे राहता त्याच्यापासून ते म्हणजे काय म्हणायचं त्यावर ते अवलंबून आहे. पण साधारणपणे ही लांब वाटते लोकांना. पण तरी पण आजकाल मुलांना बागेमध्ये घेऊन जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. तर आम्ही इथे एक ड्रॉइंग आणि पेंटिंग आणि हँडरायटिंगची कॉम्पिटिशन घेतो. 2 गट असतात, पहिलं 5 ते 8 आणि 9 ते 15-16. तर ती ड्रॉइंग कॉम्पिटिशन उद्या आहे, उद्याच्या रविवारी 12 तारखेला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका वेळेला आमच्याकडे 800 मुलं भाग घेतात एका वेळेला. म्हणजे खूपच रेकॉर्ड ब्रेक झाला, अजूनही जास्ती होईल. पण त्या मुलांचा उत्साहही खूप असतो आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांचा उत्साह खूप असतो, जो आवरणं आम्हाला कठीण होतं काही वेळेला. तर ती कॉम्पिटिशन उद्या आहे, जे ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि हँडरायटिंग कॉम्पिटिशन. ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाल्यानंतर हँडरायटिंग कॉम्पिटिशन. आणि या सगळ्याला आमच्याकडे बक्षिसं असतात आणि जे प्राईज विनिंग पेंटिंग्स काय जी केलेली असतात ती आम्ही तिथे डिस्प्ले करतो. आणखीन ज्यांना म्हणजे आम्ही सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतलेले असतात, त्यामुळे ज्याला प्राईज मिळेल त्याला इंडिव्हिज्युअल फोन जातो आमच्याकडनं आणि त्यामुळे ते समारंभाला म्हणजे बक्षीस समारंभाला येतात. त्याच्यानंतर आम्ही ॲक्च्युली जेव्हा प्रदर्शन सुरू होतं म्हणजे 24 तारखेला, तेव्हा आमच्याकडे फ्लावर शो असतो म्हणजे कट फ्लावरचा. तर तो गुलाबाचा मोस्टली असतो. तर गुलाबामध्ये आम्ही बऱ्याचशा कॅटेगरीज केल्या आहेत आणि बरेच क्लासेस आहेत. त्यामध्ये एक सिंगल फ्लावर म्हणजे एका दांडीवर एकच फूल मोठं असं एक आहे. त्याच्यामध्ये रंगानुसार क्लासेस केलेले असतात. म्हणजे जेवढे रंग आहेत, एक 7-8 रंगाचं आम्ही करतो, तेवढ्या 7-8 रंगाच्या फुलांना बक्षिसं असतात. 2 बक्षिसं असतात आणि जमलं तर म्हणजे जजिंग करताना जजेसना वाटलं की अजून काही द्यायला हरकत नाही, खूप संख्येने फुलं आली तर आम्ही बक्षीसही वाढवतो. त्यानंतर फ्लावर अरेंजमेंट म्हणून एक सेक्शन आहे, तिथे बऱ्याच आपल्या महिला भाग घेतात आणि खूप क्वालिटी त्याची खूप चांगली असते त्या अरेंजमेंटची. कारण आपल्या इथे इकेबाना वगैरेचे क्लासेस आहेत, गावामध्ये इंदुताई टिळक त्यांचे क्लासेस आहेत म्हणजे त्यांच्या नावाने चालवतात. तर तिथे जाणाऱ्या महिला आपल्याकडे भाग घेतात. दुसरं आहे की कॅक्टस वगैरे हे जे प्रकार आहेत की ते इथे थोड्या प्रमाणावर दिसतात, पण त्यांची पण आम्ही एक क्लास केलेला असतो, त्याच्यामध्ये त्यांनाही बक्षिसं मिळतात. त्याच्यानंतर काही डिस्प्लेवर असतात, म्हणजे काही कंपन्या आहेत त्या बऱ्याच वेळा आमच्याकडे येऊन गेल्या आहेत किंवा येतात, त्यांना आम्ही मग खास जागा देतो आहे आणि त्यांचे डिस्प्ले मोठाले असतात. तर तिथे ते लोक डिस्प्ले करतात, त्यांना वेगळ्या ट्रॉफीज असतात. आता ह्या फ्लावर शोमध्ये सुद्धा आम्ही किंग आणि क्वीन काढतो, त्या 2ला ट्रॉफीज असतात. आणि बाकी काही ॲग्रिगेट म्हणजे सगळ्या प्रदर्शनात सर्वात जास्त
बक्षिसं मिळवणारं त्यांना त्या ट्रॉफी असतात. फुलांशिवाय आम्ही फळं आणि भाजीपाला तेही घेतो, तर त्यांच्याही स्पर्धा घेतो. फक्त आम्हाला काय हवं असतं की तुम्ही तुमच्या बागेत स्वतः लावलेलं पाहिजे. यासाठी आम्ही एक अट घातली आहे की त्या फळाला एकतरी फांदी असली पाहिजे, पान असलं पाहिजे. बहुतेक वेळा ते पाळलं जातं, पण काही वेळेला पाळलं जात नाही. एक घालायचं कारण असं की नाही तर काय तुम्ही बाजारातनं आणाल आणि ते ठेवाल, मग त्याला अर्थ नाही. म्हणजे तुमच्या श्रम आहेत त्या माणसाला बक्षीस गेलं पाहिजे. तर असं सगळं करतात. आणि कॉम्पिटिशन नवखे आणि आधी सगळं केलेले यांच्यात एकत्र होऊ नयेत म्हणून त्यांचा सेक्शन वेगळा असतो. पहिल्यांदा भाग घेणाऱ्यांचा सेक्शन वेगळा असतो. त्यामुळे त्यांना आणि आम्ही 100 कुंड्या 50 कुंड्या असे सेक्शन्स आहेत ते कमी प्रमाणावर असतात. मोठाल्या बागांचं काय होतं की त्यांच्या तिथे फुल टाईम माळी असतात जे संपूर्ण दिवस तेच करत असतात. पण एखादी गृहिणी असते ती आपला वेळात वेळ काढून आपली बाग सांभाळत असते, तर त्यांना एन्करेजमेंट व्हावं म्हणून सेक्शन्स वेगवेगळे केलेले आहेत. तर अशा रीतीने म्हणजे आमच्याकडे येणारे प्रत्येक जो भाग घेणारा असतो ती व्यक्ती काही ना काहीतरी बक्षीस घेऊन जाईल याची आम्ही काळजी घेतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की कुणीही आमच्या इथे भांडण मला मिळालंच नाही, चुकीचं दिलं वगैरे असं काही प्रकार नसतो. कारण व्यवस्थित जजिंग करतात. नामवंत जजेस आम्ही पुण्यातले असतातच, नाही तर बाहेरचे पण जजेस बोलावतो. त्यामुळे सगळ्यांचं जजिंग व्यवस्थित होतं आणि चांगल्या लोकांकडनं ते जजिंग केलं गेल्यावर नाही. आणि जिथे काही कमी वाटतं तिथे जजेस त्या पार्टिसिपंटला बोलावून मुद्दाम त्याचं करेक्शन पण करतात, कसं असायला पाहिजे, तिथे तुमचं काय चुकलं. त्यामुळे त्या लोकांना एक पुढच्या वर्षी भाग घेताना एक नजर येते त्याची की आपण काय करायला पाहिजे होतं. अशा रीतीने एकूण हा सगळा एक पुष्प मेळावा आणि त्या संबंधी असलेली माणसं म्हणजे ज्यांना झाडांबद्दल प्रेम आहे ही सगळी माणसं इथे येतात. त्यामुळे आणि त्यांनी ह्या 3 महिन्यामध्ये रात्री 10-12 वाजेपर्यंत काम केलेलं थंडीमध्ये. आणि त्यामुळे ही आता ही जी 1.5 ते 2 लाख रोपं आम्ही तयार करतो आणि ती तिथं मांडतो. ती तुम्ही प्रत्यक्ष पाहावीत म्हणून आम्ही इथे मुद्दाम आमची तयारी तुम्हाला दिसावी. आणि त्याच्यामागे परिश्रम ज्या लोकांचे आहेत म्हणजे आमचे इथे काम करणारे मॅनेजर प्रशांत चव्हाण असतील किंवा भालशंकर म्हणून असतील आणि हे 25 कामगार सगळे असतात, रात्रंदिवस काम करतात. त्याच्याशिवाय हे होत नाही. म्हणजे औषधं मारावी लागतात, त्यांना रोपं पाहावे लागतात, काही वेळेला कुत्रे वगैरे जनावरं घुसून ते खराब करतात, ते त्यासाठी रात्री राखण करावे लागते. असे त्याचे पुष्कळ परिश्रम आहेत त्याच्यामध्ये. आणि ते परिश्रम मग तुम्हाला ते 24 तारखेला तिथे दिसतात, तुम्हाला दिसायला छान दिसतं. काही वेळेला आमच्या हातनं चुकाही होतात, कामगारांच्या हातनं चुका होतात. त्याच्यामागे एवढे परिश्रम आहेत हे एवढं लक्षात घ्यावं. काही नवीन प्रजाती वगैरे पुष्कळ दरवर्षी तर नवीन जाती गुलाबाच्यामध्ये नवीन निर्माण होत असतात, त्या देखील काही मिळतील तुम्हाला. पण त्याच्याही पेक्षा आपल्या देशामध्ये इंडोर प्लांट्स म्हणजे घरामध्ये आता काय झालेलं आहे पुण्यामध्ये मी देखील माझी स्वतःची शेती आणि नर्सरी आहे. तर पूर्वी एक 40 वर्षापूर्वी स्वतंत्र बंगले होते, आता बंगले राहिलेले नाही. बंगल्याच्या ऐवजी फ्लॅट झालेले, म्हणजे अति श्रीमंत माणसं देखील फ्लॅटमध्ये राहणं पसंत करतात, बंगल्यामध्ये नाही. सिक्युरिटीचे वगैरे प्रश्न असतात ते वेगळे मुद्दे आहेत. परंतु त्यामुळं इंडोर प्लांट ज्यांना म्हणता येईल असे जास्त पॉप्युलर होत चाललेले आहे. आणि त्याच्यामध्ये देखील नासा नावाची एक संस्था तुम्हाला माहीत असेल काही लोकांना, ते स्पेसक्राफ्ट पाठवतात. स्पेसक्राफ्ट पाठवल्यानंतर त्यामध्ये ऑक्सिजन निर्माण व्हावा म्हणून त्यांनी काही रोपं तयार केली. आणि ते रोपं देखील आता आपल्याकडचे पुण्यातले नर्सरीवाले तयार करायला लागले की तुमच्या बेडरूममध्ये जर ती रोपं ठेवली तर ऑक्सिजन रात्री जास्त निर्माण होईल, ती शुद्धता होईल, त्यातले तुम्हाला त्रास देणारे जे असतील ते काढले जातील. असे ते सगळे वनस्पती आता पुण्यामधल्या नर्सरीवाले आणि त्या तुम्हाला इथं पाहायला मिळतील. पुणे म्हणजे खरं तर आता जुन्या काळामध्ये 2-3च नर्सरी होत्या इथे. आता पुण्यामध्ये कमीत कमी 300 ते 500 नर्सरी असतील. आणि महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं पुणे हे
केंद्र झालेलं आहे. आणि तुम्ही त्रिवेंद्रमला गेलात विमानानं तर तिथल्या एअरपोर्टमध्ये तुम्हाला जे फुलं दिसतील किंवा श्रीनगरला गेलात तिथे जी फुलं वगैरे दिसतील किंवा रोपं दिसतील ती पुण्यातनं गेलेली असतील. एवढं पुण्याचं या हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये प्रगती झाली सर आणि त्याचं श्रेय अर्थात नर्सरीवाल्यांना. सर माझा पुणे महानगरपालिकेचा उद्यान विभाग आहे, महाराष्ट्राचा कृषी विभाग आहे, याला तुम्ही याच्यात सामावून का नाही घेत? माझा तोच प्रश्न आहे सर. त्यांना सामावून घेतलं म्हणजे आता आमचे दुसरे जे सेक्रेटरी आहेत ते खैरे साहेब आहेत, यशवंतराव खैरे. त्यांचा कित्येक वर्षाचा अनुभव तिथे आहे. ते आम्हाला आता मदत करतायत. आज ते तिकडे दुसरीकडे गेलेले आहेत, प्रवासात आहेत म्हणून येऊ शकले नाही, तर ते आज ते उपस्थित राहिले असते. काही वर्षापूर्वी मला वाटतं पवार साहेब, प्रतापराव पवार आले होते त्यावेळी तुम्ही काही पुरस्कार दिले होते त्यांच्या ते अध्यक्षच आहेत ते देतो ना, ते आमच्या संस्थेचे अध्यक्षच आहेत. प्रतापराव आमच्या संस्थेचे अध्यक्षच आहेत. सर. बरं माझा तोच प्रश्न होता की महानगरपालिका सुद्धा अशा प्रकारचा संभाजी उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात ते केलेले आहे. तर तुम्ही जसं म्हटलं तुम्ही बोलताना की ह्यांच्याकडनं मी शासनाकडनं म्हणा किंवा तुम्ही कुठली मदत घेत नाही, तुम्ही मदत घेत नाही की तुम्हाला मिळत नाही आणि त्याचं कारण काय? मिळत नाही. सर आता जे आयुक्त जे आहेत त्या काळामध्ये मी जेव्हा सेक्रेटरी झालो त्याला पुष्कळ वर्ष झाली, त्यावेळेस 11,000 रुपये मिळत असत वर्षाला. 11,000. मग ते नंतर आम्ही म्हटलं काय ते 11,000 त्याचं ते बरं 11,000 आल्यानंतर तुम्ही कुठे खर्च केले, कशावर खर्च केले याचा तो रिपोर्ट करण्यामध्ये आम्हाला परिश्रम जास्त आहे म्हणून आम्ही ते घेणंच बंद केलं. बरं ठीक आहे सर.